नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. आज पक्षाच्या विविध विषयांवर बैठका. बऱ्याच दिवसातून पदाधिकाऱ्यांशी बोलले नव्हते, त्यामुळे आज सगळ्यांशी भेटून चर्चा केली. सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया. विधान परिषद निवडणुकीवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार शेखर निकमांनी कोकण विधान परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचाच दावा असल्याचं केलं स्पष्ट. मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार ओबीसी समाजाला 1994 मध्ये आरक्षण दिलंय. कायद्यानुसार मागास असलेल्या लोकांना आरक्षण द्यावं लागतं. मात्र जरांगेंचा अभ्यास नाही आणि कायद्याचं ज्ञान नाही, त्यामुळे काही बोलतात. नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका. जळगावात महाविकास आघाडीच्या वतीनं केंद्र सरकारच्या विरोधात चक्काजाम आंदोलन. महागाई, इंधन, कृत्रिम टंचाई, बेरोजगारी, शेतमालाला भाव या कारणावरून आंदोलन. पैसे न मिळाल्याने लाडक्या बहिणींचा अमरावतीत जिल्हा कचेरीवर मोर्चा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांचे पैसे अनेक महिन्यापासून अडकून पडल्यानं महिला संतप्त. वाढत्या तापमानाचा फटका जंगलाला देखील बसलाय. चंद्रपूर शहरालगत असलेल्या लोहारा जंगल परिसरात लागली आग. आगीत हजारो हेक्टर जंगल जळालं. जुन्नरमध्ये वादळ वाऱ्याच्या पावसानं शेतीमालासह फळबागांचं, पोल्ट्री व्यावसायिकांचं प्रचंड नुकसान. 5000 पक्ष्यांचा मृत्यू. पोल्ट्री व्यावसायिकांचं तब्बल 20 ते 25 लाख रुपयांचं नुकसान. सलग दुसऱ्या दिवशी देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस. येवला तालुक्यातल्या देवळाने येथे घराचं छत कोसळून 3 जण गंभीर जखमी. जखमींमध्ये एक 4 वर्षीय बालकाचा समावेश. उल्हासनगरात गोळीबारात ठार झालेल्या भावांच्या कुटुंबांचा कैलाश कॉलनी चौकात ठिय्या. आरोपी अटक होईपर्यंत अंत्यविधी नाही. मृतांच्या कुटुंबाचा थेट इशारा. कुटुंबाचा न्यायासाठी रस्त्यावर संघर्ष. वाईतील लहुकुंभ मेळ्याला भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद. विविध धार्मिक विधी आणि नागा साधूंच्या उपस्थितीमुळे मेळ्याचं आकर्षण वाढलं. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.